हॅलो गाईज, मी आहे तुमचा लाडका प्रफुल्ल आणि आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तर आयुष्यात मित्रांनो काहीच नाही आहे, काहीच म्हणजे काहीच नाही आहे, ठीक आहे. तर अशी जी लोक बोलत असतात ना, तर तीच लोक आयुष्यात खूप काही करत असतात, लक्षात ठेवा, ठीक आहे. आयुष्यात काहीच नाही आहे म्हणणारे लोकच खूप काही करत असतात. त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी आम्हाला स्वतःला आव्हान दिलं पाहिजे. प्रत्येक वेळी आम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे की आपण कुठेतरी एक्सप्लोअर केलं पाहिजे, आपण फिरलं पाहिजे, नवीन लोकांशी संवाद साधला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी आम्ही कुठे कुठे जातो तिथलं आपण कल्चर समजून घेतलं पाहिजे. शिकण्यासारख्या आयुष्यात खूप काहीच आहे. आपण जितकं शिकू तितकं कमीच. त्यासाठी आपण कुठे कुठे जात असतो तिथं आपण जाऊन तिथली कल्चर शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण तिथली माणसं ओळखली पाहिजेत. आणि जेव्हा आपण माणसं ओळखायला लागतो, थोडंफार समजून घेतो, तेव्हाच आम्हाला जीवनाची खरी मजा कळते. आणि त्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी कुठेही गेलं पाहिजे फिरायला, स्वतःला टाईम दिला पाहिजे. आणि त्यानंतर आपल्या फॅमिलीला टाईम दिला पाहिजे, वडिलांना टाईम दिला पाहिजे, आपल्या आईवडिलांना, आपल्या बायकोला टाईम दिला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं हेच आहे की आपण स्वतःला टाईम दिला पाहिजे. त्यासाठी स्वतःसाठी कधी पण पहिला वेळ काढा आणि आपण फिरायला जावा. त्यामुळे काय होतं की आपण जिथं रोजचा आमचा शेड्यूल फिक्स असतोय की घर टू काम, काम टू घर, तर ह्याच्यातून कुठेतरी आम्हाला ब्रेक मिळतोय. आणि शेवटी काय आहे, मनाची शांतता, बाकी काही नाही आहे. आपण जितकं कमवू तितकं कमीच, सगळं आम्हाला इथंच ठेवून जायचं आहे. पण असं नाही आहे की आपण काहीच केलं नाही पाहिजे. आपण कामाला केलं पाहिजे, सगळा पैसा पण इम्पॉर्टंट तेवढाच आहे. पण आपण जर नसू तर मग तो पैसा घेऊन काय करायचा आहे. पण जेव्हा कामाला टाईम दिला पाहिजे तेव्हा कामालाच टाईम दिला पाहिजे. पण त्यामध्ये सुद्धा आपण हे आनंदाचे असे थोडेफार काही क्षण आपण चोरले पाहिजेत की जिथं आम्ही स्वतःला टाईम दिलं पाहिजे. आणि असं नाही की कोणी, पहिला तुम्ही डोक्यात विचार सोडून टाका की तुम्हाला 4 लोक काय बोलतील, हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही त्या 4 लोकांचा जर विचार करत राहिला आयुष्यभर तर तुम्ही इथंच राहणार. आता मी माझ्या स्वतःच्या बिझनेसचा, मी स्वतः ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. मला अभिमान आहे गोष्टीचा. मला काही जमवू नाही, मला एडिट करायला जमणार नाही आहे किंवा, पण मी हाय असा आहे. ॲटलिस्ट मी काहीतरी करतोय ह्याचा मला अभिमान आहे. एका ठिकाणी बसून राहण्यापेक्षा आपण सतत चालत राहतो आणि चालत राहिलो तर आपण कुठल्या तरी डेस्टिनेशनला जाऊन पोहोचतोच. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, आपण व्हिडिओ काढले पाहिजेत, प्रत्येक ठिकाणचे आपण मुवमेंट सेव्ह केले पाहिजेत. कारण काय होतं की आयुष्यात एका ठिकाणी आपण अशा वेळेला अशा ठिकाणी जातो की तिथं आम्हाला ती वेळ येऊ शकत नाही, पण ते आपण मुवमेंट आमच्या समोर आले तर आम्ही ती आपण एन्जॉय करू शकतो, ते फोटोज बघून वगैरे. त्यामुळे सगळ्या आठवणी आपण साठत राहिलो पाहिजे. त्यासाठी काही करा, पण बाहेर पडा आणि एक्सप्लोर किती होईल तेवढे एक्सप्लोअर करत राहा. मलाही माहिती आहे की मी आता तुम्हाला बोलतोय म्हणजे मी पण काय जास्त फिरलेलो नाही आहे. पण ह्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा आपण जे ॲडजस्टमेंट केलं पाहिजे ते पण एक छानरित्या ॲडजस्टमेंट करून स्वतःला टाईम दिला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला टाईम देऊन आपण प्रत्येक एक गोष्ट एक फोकस करून आपल्याला चालायचं आहे. त्यासाठी कोण काय बोलतील त्याचा काही विचार करू नका. आणि फक्त मला एवढंच सांगायचं आहे की मरून जगण्यापेक्षा जगून मरूया, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी काही विचार करू नका. ॲटलिस्ट आम्ही काहीतरी करतोय. दुसऱ्यांकडे बघून तो फक्त बोलतच राहणार आम्हाला. पण आपण आपल्याला स्वतःला अभिमान वाटला पाहिजे. आपण स्वतःची आपली स्वतःच पाठ थापडली पाहिजे की मी बसलेलो नाही आहे, मी काहीतरी करतोय, ह्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे.